नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला इथे भेटून जातील. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आज आपण बघणार आहोत राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एसआरपीएफ 2026 नागपूरचे बलगट क्रमांक 4 चे झालेले प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण बघणार आहोत. जे की आज 25 प्रश्न बघणार आहोत, जे की सुरुवातीला मॅथचे प्रश्न आहे. चला तर वेळ न वाया घालवता सुरुवात करूया, जे की तुम्हाला होणाऱ्या एसआरपीएफच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतील. चला बघूया. पहिला प्रश्न होता काय मित्रांनो, काय होता? गणिताचा प्रश्न होते आपले 25 पहिले ए सेटचा. या काय होता? 18 अधिक 24 भागेला 6 गुणेला 3. आता हे जे गणित आहे हे कशा पद्धतीने सोडवायचं मित्रांनो? तर असं सोडवसाल का तुम्ही? 18 + 24, 18 अधिक 24 हे करसाल का? पहिले नाही. याला पद्धत, याला काय बॉड मॉस पद्धतीने सोडवायचं. बॉड मॉस पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय? कचे भागू बेव. क म्हणजे कंस, ब म्हणजे भागाकार, ग म्हणजे गुणाकार, बेरीज वजा की अशा पद्धतीने. आता सर्वात प्रथम काय करणार आपण मित्रांनो? या दोघांचा आपण करणार भागाकार. 6 चौक 24 म्हणजे हे काय झालं मित्रांनो? 18 अधिक या दोघांची किंमत काय आली? 4 म्हणजे 6 चौक 24. आता याला गुणेला 3. समजलं इथपर्यंत? आता काय करणार? भागाकार झाला. आता आपल्याला काय करणार आहे? त्याच्यानंतर कोणत्या नियमानुसार काय आपला गुणाकार आहे, भागू बे म्हणजे गुणाकार आहे. तर यांचं दोघांचं काय होईल? गुणाकार. 4 त्रिक 12 म्हणजे 18 अधिक 12. उत्तर काय येणार मित्रांनो? आपलं उत्तर येणार 30. म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार. समजलं मित्रांनो? एकदम सोपं आहे. बघूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी. बघूया याचं उत्तर काय आहे. तर काय प्रश्न मित्रांनो आपल्याला? प्रश्न आहे आपल्याला, एका व्यक्तीने 2 वस्तू समान किमतीत विकल्या. काय आपल्याला सांगितलं? त्यांनी समान किमतीत विकल्या. एका वस्तूवर 20% नफा आणि दुसऱ्यावर 20% तोटा झाला. तर एकूण व्यवहारात नफा की तोटा किती झाला हे आपल्याला सांगायचंय मित्रांनो. बघूया याचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर सरळ सरळ मित्रांनो, इथं जास्त विचार करायची गोष्ट नाहीये. सरळ सरळ आपल्याला काय दिले इथं? 20% नफा, 20% तोटा दिलाय. आता यातलं काय करायचं? 20% नफा दिलाय आणि 20% तोटा दिलाय. सरळ सरळ काय करायचं? यातला सुरुवातीचा अंक कोणता आहे? हा 2 आहे, हा 2 आहे. ज्याच्या एक एक स्थानी 0 असेल ना, त्याचा सुरुवातीचा अंक घ्यायचा. या दोघांचा करायचा गुणाकार. काय गुणाकार होईल मित्रांनो? 2 दुनी 4 म्हणजे 4% तर आपलं आलं, हे आपलं उत्तर आलं. पण काय उत्तर आहे? तोटा आहे का नफा आहे? तर याचं हे असणार आहे तोटा. का तोटा आहे? तर आठवण ठेवा, अशा व्यवहारात काय होतं? ज्या वेळेस समान किमती विकल्या जातात ना, त्यावेळेस नियम आहे की प्रत्येक वेळेस तोटाच होतो. काय होतो? प्रत्येक वेळेस तोटाच होतो. समजलं? म्हणून याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक सी, 4% तोटा. समजलं? पहिले फक्त 20 आपल्याला दिलंय, त्यातले आपण फक्त एक एक डिजिट घेतला, त्या दोघांचा गुणाकार केला आणि झालं 4% आपला तोटा. किती सोपं आहे मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न मित्रांनो 3/5 अधिक 2/3. आता याला तुम्ही 2 पद्धतीने सोडू शकता. आता तुम्ही याचा लसावी करून याला करू शकता, म्हणजे छेद समान करू शकता. याचा तिरकस गुणाकार करू शकता. तिरकस गुणाकार कमीत आपण तिरकस गुणाकाराद्वारे बी सोडतो. 3 त्रिक 9, 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15. 9 10 किती? 19/15 हे झालं आपलं उत्तर. 19 पर्याय क्रमांक बी हे झालं आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. चौथा प्रश्न. एका रकमेला 2 वर्षांनी साध्या व्याजाने 1200 रुपये आणि 2 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 1320 रुपये मिळतात. तर मूळ रक्कम किती? असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर मूळ रक्कम किती असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बघूया मित्रांनो याचं काय येतं. याचं पर्याय म्हणजे हा प्रश्न कॅन्सल केलाय नागपूर एसआरपी वाल्यांनी, कारण याच्यात जो उत्तराचा पर्याय आहे तो उत्तराचा पर्यायच याच्यामध्ये नाहीये. तरी आपण याचं उत्तर काय येतं ते बघूया. सरळ सरळ शॉर्टकट बघूया मित्रांनो. आपल्याला 2 वर्षाचं व्याज दिलंय. किती दिलंय? 2 वर्षाचं व्याज. 2 वर्षाचं व्याज दिलंय 1200 रुपये. तर आता मित्रांनो एका वर्षाचं व्याज किती आलं? याच्या निम्म करा. 1200चे किती आले? 600 झाले. समजलं? म्हणजे एका वर्षाचं व्याज किती झालं? आपलं 600. आता व्याज आपल्याला 2 दिले, एक चक्रवाढ व्याज दिले आणि एक साधं व्याज दिले. 1320 चक्रवाढ व्याज आणि साधं व्याज 1200. या दोघांची वजाबाकी जर केली, 1320 वजा किती? 1200, तर येणार उत्तर काय येतं? 120. म्हणजे 120 काय आलं आपलं? त्यांच्यातील फरक झालाय, व्याजातील वाढचा फरक झालाय. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो? सरळ सरळ इथं आपले 600 आले, इथं 120 आले. आता 120 ला म्हणजे 600 ला 120 न भागा.
किती? 12×5 = 60 म्हणजेच 5 आलं, बरोबर. आता 5 आलं. आता एका वर्षाचं आपण जर 600 घेतले मित्रांनो, आता परत जे एका वर्षाचं 600 ते आपण घेतलं, तर या 5ला काय करायचं? 5 गुणिले 600 म्हणजे 6×5 = 30 म्हणजे 3000 जे आहे ते आपली मूळ रक्कम येईल मित्रांनो. समजलं? किती सोपं आहे, काहीच अवघड नाही मित्रांनो. समजलं? अशाच पद्धतीने आहे. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया, 5वा मित्रांनो. 900 वर 20% सूट दिल्यास किंमत किती होईल? आता याच्यात काय करायचं मित्रांनो, सरळ शॉर्टकट बघूया आपण. 900 वर 20% म्हणजे 900 वर जर 20% सूट दिली, तर आता 100% पैकी 20% गेले म्हणजे किती टक्के आपल्याला भरणं पडेल? तर किती टक्के आपल्याला भरणं पडेल सूट देऊन? तर 80% भरणं पडेल. समजलं मित्रांनो? 80% भरणं पडेल. समजलं? 20% सूट दिल्यास 80% भरणं पडेल. आणि हे 900. आता काय करायचं? आपल्याला उत्तर काढायचंय. तर किती किंमत द्यायची आपल्याला? ते सरळ सरळ या 900 मधला हा 9 घेतला आणि 80 मधला 8 घेतला. किती? हे 9 आणि 8 यांचा करायचा गुणाकार. किती आला यांचा गुणाकार? 8×9 = 72. 72 झाला गुणाकार. याच्यावर एक शून्य ठेवून द्यायचा म्हणजे झाला 720. 720 झाला ऑप्शन नंबर बी तुमचं उत्तर. समजलं मित्रांनो? ही सगळे शॉर्ट ट्रिक्स आपण शॉर्ट ट्रिक्सनच घेणार आहोत इथं. याचं डीप मध्ये पण तुम्ही सोडू शकता. त्याच्यानुसार पण हेच तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन करून पण गेले तरी तुमचं हेच उत्तर येणार. शॉर्ट ट्रिक्स न गेले तरी हेच उत्तर येणार. शॉर्ट ट्रिक्स न तुमचा वेळ वाचल. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न, एका रेल्वेची लांबी 120 मीटर आहे. ती 54 km/h वेगाने चालते. 180 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यास किती वेळ लागेल? बघूया मित्रांनो. तर आपल्याला काय दिलंय? रेल्वेची लांबी दिलीये. किती लांबी? 120 आणि 180 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म सुद्धा दिलाय. या दोघांची बेरीज करा मित्रांनो. किती आली या दोघांची बेरीज? 300. समजले? यांची बेरीज किती झाली? 300 यांची बेरीज झाली. आता आपल्याला वेग दिलाय मित्रांनो. वेग कसा दिलाय आपल्याला? km/h दिलाय. म्हणजे आपल्याला याला कशात करायचंय? तर आपल्याला सेकंदामध्ये उत्तर काढायचं म्हणजे याला मीटर/सेकंद मध्ये करायचं आपल्याला. मीटर/सेकंद मध्ये करण्यासाठी 54 ला आपण काय करणार? 5/18 ने गुणा करणार. म्हणजेच आपला जो वेग आहे तो मीटर/सेकंद म्हणजे काय येईल? 18×1 = 18, 18, 18×3 = 54 आणि हे 3 हे गुणेला 5 म्हणजे 3×5 = 15. टोटल याचं उत्तर काय आलं आपलं? 15. समजलं? 15 मीटर/सेकंद काय आला आपला वेग आलाय. आता हे 300 काय आहे आपला? रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी. हे झाली आपली एकूण टोटल 300. याला भागायचं कोणी? या वेगाने 15 ना. तर आपलं काय येणार? आपला वेळ येणार. या 15 जर आपण याला भागलं 15 दुनी 30 म्हणजे हा 0 म्हणजे 20 म्हणजे 20 सेकंद आपला वेळ लागणार प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी. 20 पर्याय कोणता आहे? ऑप्शन नंबर डी हा झाला आपलं उत्तर. समजलं मित्रांनो? हे नागपूरला आलेले प्रश्न आहे सर्व. 30 सेम प्रश्नपत्रिका आपण इथे घेतलीये. पुढचा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न, 200 चे 15% चे 10% असा प्रश्न याचं काढणे आपलं. 200 चे 15% चे 10%. बघूया मित्रांनो काय याचं उत्तर असू शकतो. बघूया मित्रांनो. 200 चे 15% चे 10. समजा आपण हे प्रश्न बघितलाय तर काय करायचं मित्रांनो? तर सरळ सरळ सांगतो मला. 200 चे 15% जर आपण केलं तर काय येतं उत्तर आपलं? 30 येतं. समजलं तुम्हाला कसं? कारण याला डिवाइड बाय करायला भागेला 100 राहील. म्हणजे हा गेला, हा 2 शून्य गेले, 2 शून्य 15 होते 30. आता 30 चे 10% करायचं. 30 गुणेला 10. 30 चे 10% केलेलं भागेला 100 येईल. हा कटला, हा कटला, हा कटला म्हणजे काय येणार? उत्तर काय येणार आपलं? 3. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर असणार आहे. झालं उत्तर मित्रांनो. किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 7 नंबरचा पर्याय क्रमांक आपलं ए असणार आहे. समजलं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबरचा प्रश्न, एका कामाला ए आणि बी मिळून 12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून 15 दिवसात पूर्ण करतात. ए आणि सी मिळून 20 दिवसात पूर्ण करतात. तर आपल्याला ए ने एकट्याला किती दिवस लागतील असा प्रश्न आपल्याला केलाय. तर बघूया मित्रांनो काय करायचं मित्रांनो. सरळ काय काय आपल्याला 12 दिले, 15 दिले आणि 20 दिले. म्हणजे ए प्लस बी चं काम कोणतं आहे? 12 आहे. बी प्लस सी चं काम कोणतं आहे? 15 आहे. आणि ए प्लस सी चं काम कोणतं आहे? 20 आहे. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो? यांचा लसावी काढायचा. आता यांचा लसावी जर काढला, त्याचा लसावी किती होतो मित्रांनो? तुम्ही पाहून घ्या. लसावी येतो 60. किती येतो? 60. तुम्ही काढून घ्या लसावी. याचा लसावी येतो 60. आता काय करायचं मित्रांनो? या 60 ला प्रत्येक संख्येने भागायचं. आता 12 ने भागितलं 60 ला काय येईल मित्रांनो?
म्हणजे ए प्लस ए अधिक बी ची व्हॅल्यू काय येईल आपली, तर या दोघांची किंमत आहे ना 12, या दोघांनी मिळून केलं ना 12 दिवसात काम, तर किती 12×5 = 60 म्हणजे 5 येईल. त्याच्यानंतर बी अधिक सी यांनी 15×15 = 60 म्हणजे काय येईल याचं 4 येईल. नंतर ए अधिक सी बरोबर किती, म्हणजे हे किती येईल, हे 3 येईल. म्हणजे आपल्याकडे काय झालं 5, 4 आणि 3 या त्यांच्या आपल्याकडे किमती आल्या. आता काय करायचं मित्र, या तिघांची काय करायची, तुम्ही बेरीज करायची. या तिघांची बेरीज केली, 5 4 असतील तर किती होते यांची बेरीज, 12 होते. 12 झाल्यानंतर याला काय करायचं, भागायचं 2 ना. का भागायचं 2 ना, तर कारण प्रत्येक ठिकाणी आपण 2 व्यक्ती घेतले म्हणून 2 ना भागायचं. मग बे एक बे बे सकी 12 म्हणजे 6 काय झालं, त्यांचं एकाचं काम म्हणजे त्यांचं एका दिवसाचं काम झाले 6. आता आपल्याला काय विचारलं मित्रांनो, एच एकट्याचं काम काढणे, म्हणजे आता ए प्लस बी म्हणजे ए अधिक बी अधिक सी यांची किंमत आपण काय काढली, तिघांची मिळून काम एका दिवसाचं 6 निघलंय आपलं, समजलं. तर 6 निघलंय, आपल्याला काय काढणे, ए काढणे, म्हणून बी अधिक सी च्या जागी एक किंमत, बी अधिक सी ची किंमत आपण टाकूया. तर बी अधिक सी ची किंमत किती, आपल्याकडे 4 आहे. समजलं मित्रांनो, बी अधिक सी ची किंमत किती, आपल्याकडे 4 आहे. म्हणजे येणारं समीकरण काय होईल मित्रांनो, हे थोडं खोडतो, 1 मिनिट फक्त. येणारं समीकरण काय होईल मित्रांनो आपल्याकडं बघूया. म्हणजे 6 बरोबर ए जसाच्या तसा, कारण ए ची किंमत काढणार नाही, प्लस बी अधिक सी आपल्याकडे ऑलरेडी 4 आहे, कारण आपण या दोघांची किंमत घेतली आहे, बी अधिक सी 4. म्हणजे आता काय होईल मित्रांनो, ए काढणे आपल्याला, तर ए असा राहील, आणि काय होईल मित्रांनो, 4 अधिक ह्या वजा होईल, म्हणजे 6 वजा 4 म्हणजे काय येईल, ए बरोबर किती आला आपला, 2 आला. पण हे उत्तर झालं का आपलं, नाही. याची आपण एका दिवसाचं कामाला आपल्याला किती दिवस लागतील विचारलंय आपल्याला हे. तर आता आपण काय करूया मित्रांनो, जे आपला आता लसावी काढला, तो कोणता लसावी काढला होता, 60. या 60 ला काय करायचं, हे जे 2 आलंय उत्तर याला भागायचं. 60/2 म्हणजेच किती, 30. म्हणजे त्याला किती दिवस लागतील, 30. पर्याय क्रमांक सी झालं मित्रांनो योग्य उत्तर. समजलं मित्रांनो. असेच आपण लेक्चर करूया गणिताची शॉर्ट ट्रिक्सने, तेव्हा तुम्हाला सर्व समजून जाईल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 9वा प्रश्न. एका संख्येचा 40% हा दुसऱ्या संख्येच्या 60%च्या बरोबर आहे, तर दोन्ही संख्यांचे प्रमाण काय, त्यांचे गुणोत्तर प्रमाण काढणे आपल्याला. तर काय आहे मित्रांनो, सगळ्यात सोपं आहे, यात काहीच विचार करायचं काम नाही मित्रांनो, कोणतंही कॅल्क्युलेशन बघूया. काय येतं, पहिली संख्या कोणती आपली 40 दिली आहे, दुसरी संख्या किती दिली आपल्याला 60 दिली आहे. समजलं. सरळ सरळ काय करायचं, याला संक्षिप्त करायचं. म्हणजे आता यांचं जर संक्षिप्त केलं तर 40/60 येईल, बरोबर. हे मी हा शून्य काढला, हा शून्य काढला, 2 दुनी 4 2 त्रिक 6 म्हणजे 2/3 आलं, बरोबर आहे. या दोघांचं संक्षिप्त 2/3. आता काय करायचं, याला फक्त उलटा करायचं, म्हणजे 3/2 हे झालं तुमचं उत्तर, म्हणजे 3/2 हे झालं तुमचं उत्तर. 3/2 पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो. काय केलं आपण, फक्त या संख्यांचं संक्षिप्त केलं आणि त्यांचा जो हे आलाय गुणोत्तर आलाय त्याला फक्त उलट केलं, म्हणजे खालच्या संख्येवर छेद अंश केलाय आणि अंश छेद केलाय. समजलं मित्रांनो, फक्त उलट केलंय. असंच करायचंय, प्रत्येक उदाहरण जर असं असेल तर त्याला असंच करायचंय, ते उत्तर तुमचं येऊन जाईल. पुढचा प्रश्न. एका वर्गाचे क्षेत्रफळ 784 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती काढणे मित्रांनो. त्याची परिमिती काढणे मित्रांनो, तर बघूया याचं उत्तर काय आहे. तर इथे काय करायचं मित्रांनो, इथे क्षेत्रफळ दिलंय आपल्याला चौरसाचे. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं तर काय मित्रांनो, बाजूचा वर्ग. काय, बाजूचा वर्ग. आता इथे दिलंय आपल्याला 784. आता 784चं वर्गमूळ आपल्याला माहिती पाहिजे. आता जर नसेल तर आता तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की 30चं वर्ग काय 900, म्हणजे त्याच्या मागे येईल. तर त्याच्या मागे 30 नंतर 29 नमनम 81 एक स्थान सांगतात, एक याच्या एक स्थानी येईल, ते एक आहे का नाही. 8 घ्या, 8 8 64 म्हणजे एक स्थानी येईल, याच्या आसपासच येईल. म्हणजे आपला जो आहे 784चा जो वर्गमूळ तो किती आहे 28 आहे. समजलं मित्रांनो. 28 आलं म्हणजे काय करायचं मित्रांनो, आता त्याची परिमिती काढणे. चौरसाचं परिमिती काढायचं सूत्र काय मित्रांनो, 4 गुणेला बाजूचा वर्ग. तर आता काय करायचं मित्रांनो, 4 गुणेला बाजू. मग 4 गुणेला जर बाजू काय, 4 गुणेला बाजू हे चौरसाचं परिमिती काढायचं सूत्र. मग 28 आपलं जर आपण आता बाजू काढली गुणेला 4, 28 गुणेला 4 किती मिळणार, 8 चौक 12 म्हणजे 112. म्हणजे पर्याय क्रमांक 2 झाला आपलं उत्तर. समजलं मित्रांनो.
सरळ सरळ काहीच नाही, फक्त 784चा आपण वर्गमूळ काढलं आणि त्याला गुणेला 4 केलं, झालं आपलं परिमिती. समजलं मित्रांनो? पुढचा प्रश्न बघूया. 5/6 वजा 1/3 याला काय करायचं मित्रांनो? सरळ सरळ 5/6 वजा 1/3 याचा तुम्ही याला तिरकस गुणाकार करू शकता. 5 त्रिक 15, 6 एक 6, 6 त्रिक 18. आता 15तून 6 गेले किती मित्रांनो? 15तून 6 गेले किती? 9 छेद 18, 9 एक 9, 9 दुणे 18 म्हणजे 1/2 म्हणजे 1/2. पर्याय क्रमांक हे झालं उत्तर. एकदम सोपा पेपर होता मित्रांनो हा. पुढचा प्रश्न, पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची मित्रांनो आपल्याला. तर बघूया याचं काय, याचं सूत्रानुसार आपण बघूया कसं करायचं. याचं सूत्र आहे मित्रांनो, काय सूत्र आहे याचं? n कंसात n अधिक 1 भागेला 2 हे याचं सूत्र आहे. किंमत टाकू, n म्हणजेच काय? नंबर ऑफ संख्या. तर कोणती? 15 ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 म्हणजेच 15 अधिक 1 किती? 16 भागेला 2 म्हणजे हे काय होईल? 15 गुणेला 16 भागेला 2. समजलं मित्रांनो? 2 8 16, 8 आले, 15 8 20 म्हणजे 120 नैसर्गिक संख्यांची बेरीज असणार आहे. म्हणजे हे झालं आपलं उत्तर, पर्याय क्रमांक डी. समजलं मित्रांनो? पुढचा प्रश्न बघूया. आता हा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुणाकाराचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, गुणाकार करून काय याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 14 प्रश्न, 684.975 अधिक 59.459.4682 याचं काय उत्तर आहे? याचं सुद्धा तुम्ही उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाका, कारण सरळ बेरीज आहे, फक्त पॉईंटच्या जागी पॉईंट येईल मित्रांनो. याची बेरीज करून तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये पर्याय क्रमांक कोणतं त्याचं उत्तर सांगा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. चला हे बघूया मित्रांनो आपण. हा प्रश्न कसा आहे तर, 7 2/5, 2 1/2, 3 1/3 भागेला 1 1/3 म्हणजेच कसं? आता याला कसं आहे मित्रांनो, हे कसं तुम्हाला सोडून दाखवतो. याच्यात कसं आहे? 7 2/5 असे अशाच पद्धतीची मांडणी सर्वांची, गुणेला 2 1/2 अधिक 3 1/3 भागेला 1/1/3 अशी समजा याची मांडणी आहे. आता काय करायची? याची मांडणी जर आपण केली, 5 7 35 म्हणजे 37/5 गुणेला 2 दुणे 4 आणि 1 5 म्हणजे 5/2 अधिक 3 त्रिक 9 1 10/3 त्याच्यानंतर भागेला आहे 3 1 3 म्हणजे 4/3. हे झालं आपलं, अशी आपली मांडणी झाली. याला ही पहिली मांडणी खोडतो मी, कारण मग तुम्हाला समजल काय, तर जागा थोडी कमी आपल्याला. समजलं? आता बघूया याची मांडणी. आता याचं फक्त काय करायचं आपल्याला? कॅल्क्युलेशन करायचं. आता कॅल्क्युलेशन करायचं तर कसं करूया आपण? आता आपण जर या दोघांचा पहिले काय करू? आपण भागाकार करून घेऊ. 10/3. आता याला गुणेला करून याला आपण व्यस्त करू, म्हणजे 3 काय येतील? वर येतील, भागाला 4. समजलं? हे 3 काटला, हा 3 काटला, म्हणजे 10/4. मग याला जर संक्षिप्त केलं आपण, 2 पंच 10, 2 दुनी 4 म्हणजे काय येईल मित्रांनो? 5/2. काय आलं आपलं? 5/2. एवढ्याची आपली व्हॅल्यू आली मित्रांनो, 5/2. समजलं? एवढं तर समजलं. 5/2 आपली व्हॅल्यू आली. आता पुढे बघूया. आता काय राहिलं आपलं? 37/5 गुणेला 5/2. आता याचं काय येईल मित्रांनो उत्तर? याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर 5 5 कॅन्सल झाला, 37/2. याचा जर तुम्ही भागाकार केला, 2 1 2, 2 8 16, 2 5 10 म्हणजे 18.5 याचं येणार उत्तर आपलं. आता या दोन्हींची जर बेरीज केली आपण, कोणाची? आता याचं सुद्धा 5/2 याला पण आपण संक्षिप्त करू. याचं काय येईल? 2 दुनी 4 म्हणजे 2.5 येईल, म्हणजे 2.5 येईल, आणि हे 18.5 यांची काय करू आपण? बेरीज. पॉईंटच्या खाली पॉईंटच आला पाहिजे बेरीज वजाबाकी करताना. 5 आणि 5 10 म्हणजे आपलं उत्तर काय येईल मित्रांनो? 8 आणि 2 म्हणजे 1 आता 21, 21.0 म्हणजे किती? 21 म्हणजे 21 झालं आपलं याचं उत्तर. पर्याय क्रमांक 21 कुठे? ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर. समजलं मित्रांनो तुम्हाला? एकदम सोपं आहे, काही नाही यात. फक्त आपण त्यांना अशी मांडणी करून घेतली, त्याच्यानंतर पहिले
बॉड मॅचच्या नियमानुसार आपण सोडून घेतलं. त्यानंतर जे पॉइंट मध्ये आपलं उत्तर आलंय त्यांना आपण बेरीज केली दोघांची, झालं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 0.125 बरोबर काय? आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. एकदम सोपं आहे, काहीच नाही, तोंडी उत्तर येणार याचं. 17 प्रश्न. 8चा वर्ग वजा 3चा वर्ग, हे पण सुद्धा पण आपण करू. 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9, यांची वजाबाकी केली तर किती येणार मित्रांनो उत्तर? किती येणार? 14तून 9 गेले, 14तून 9 गेले मित्रांनो, किती? 5, आणि 6तून 1 गेला 5, म्हणजे 55 याचं उत्तर असणार मित्रांनो. समजलं? 55 पर्याय नंबर डी याचं उत्तर असणार. पुढचा प्रश्न, 18वा प्रश्न. 1500 वर 8% सरळ व्याज. काय? 1500 वर 8% सरळ व्याज. सरळ सरळ काढणे. 15 8 20, म्हणजे याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? 18 नंबरचं योग्य उत्तर काय असणार आहे? सरळ सरळ इथं दर दिलाय का आपल्याला? दर नाही दिलाय, म्हणजे याचं योग्य उत्तर काय आपण बघूया. तर 15 8 20, म्हणजे 15 गुणिले 8 भागेला 100. काय उत्तर येईल मित्रांनो? 18चं उत्तर काय असणार मित्रांनो? 120. सरळ सरळ आहे. 15 8 20, बाकी बघायचं काम नाही, कारण हे 2 शून्य कट होऊन जातील. पुढचा प्रश्न बघूया. आता 19वा प्रश्न. एका संख्येला 20% वाढून नंतर 20% घटवल्यास अंतिम संख्या 960 मिळते, तर मूळ संख्या काढणे आपल्याला किती आहे? बघूया याचं उत्तर काय असणार आहे. तर काय मित्रांनो, 20% वाढून तर 20% घट. सरळ सरळ या दोघांचा करायचा गुणाकार. 20 गुणिले 20 बरोबर किती? 400. याला भाग्याला जर 100 गेलं तर काय येणार आपलं? घट किती येणार? 4% घट येणार. आता त्याच्यानंतर 4% घट म्हणजे काय? एकूण 100% घट. 100%मधून 4% जर केले आपण तर किती टक्के घट येणार आपली? 96%. 96% म्हणजेच किती? इथे 960. 96% म्हणजेच 960. तर सरळ सरळ मित्रांनो 100% म्हणजे किती? मग 100% घट म्हणजेच किती? 1000. झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक ए. सरळ सरळ मित्रांनो, काहीच विचार करायचं काम नाही. समजलं मित्रांनो तुम्हाला? 96% म्हणजेच 960. तसंच टोटल आपले किती? 100% म्हणजेच मग 1000. समजलं मित्रांनो? 20% वाढून नंतर 20% घटवल्यास अंतिम संख्या 960 मिळते. समजलं? म्हणजे 20% वाढवली पण आणि 20% घटवली पण. समजलं? मग त्याच्यामुळे आपलं 4% कोणत्या याच्यात काय येते? अशा याच्यामध्ये उदाहरणामध्ये काय येतं? केव्हाही घट येते. 4% घट येतील. मग त्यामुळे त्यांनी विचारलं आपल्याला, काय विचारलंय? मूळ संख्या विचारली, म्हणजे पहिली संख्या कोणती होती. नंतर ही घटवल्यानंतर 960 संख्या आली, पण आपली अगोदरची संख्या मूळ संख्या किती होती? आपली 1000 होती. 1000 संख्या होती, त्याला 20% वाढवलं, नंतर 20% घटवलं. समजलं मित्रांनो तुम्हाला? म्हणजे 40 रुपये आपले 40 मायनस झाले, म्हणजे 1000 मायनस 960 म्हणजे 40 मायनस झाले. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. समजलं मित्रांनो? पुढचा प्रश्न बघूया. 20वा प्रश्न. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणेला, गुणेला म्हणजे भागेला असेल तर आता याचं काय मित्रांनो? चिन्ह चेंज आहे. आता बघूया, आपण लिहून घ्या. आपण पहिले पहिले काय करायचं? समीकरण लिहायचं. गुणेला असेल तर काय? गुणेला म्हणजे काय? भागेला आहे. बरोबर मित्रांनो, लिहिला. गुणेला म्हणजे भागेला. त्याच्यानंतर बेरीज म्हणजे काय? अधिक म्हणजे वजा आहे. वजा 7. नंतर वजा म्हणजे काय मित्रांनो? वजा म्हणजे गुणेला आहे. गुणेला 4. अधिक म्हणजे काय मित्रांनो? अधिक म्हणजे वजा 9. बरोबर आपलं उत्तर काढायचं मित्रांनो. सरळ सरळ आता काय करायचं? कच्चे भागू बेव. बॉर्डमाचा नेम लावता. 5 5 25, म्हणजे त्याला 5 वजा 7. आता 7 गुणिले 4 वजा 9. आता 7 गुणिले 4 7 चौक 28. 5 वजा 28 वजा 9. आता वजा, आता काय करायचं मित्रांनो? इथं पहिले 28 मित्रांनो, इथं उत्तर थोडं चेंज येतंय. इथं उत्तर आपलं जे येतंय ते वजा 32 उत्तर येतंय मित्रांनो, पण याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये. कारण मला तर वाटतं प्रिंटिंग मध्ये थोडं मिस्टेक असू शकते, कारण चिन्ह चेंज असू शकते. इथं जे प्लस आहे याच्या जागी वजा असल्यावर आपलं उत्तर 24 येऊ शकतं. हे नंतर बघूया आपण, हे सोडून देऊया तोपर्यंत. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. काय तर हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मित्रांनो, काय याचं तर, कारण चिन्ह चेंज वाटतंय, कारण वजा 32 येत आहे. कारण हे जे समीकरण आहे मित्रांनो, इथं अधिक आहे तर इथं माहिती का, इथं वजा असेल आणि इथं प्लस यायला पाहिजे, तरच याचं उत्तर जे पर्याय क्रमांक सी येईल. जे की आन्सर गे मध्ये सी दिलंय, 24 नंबर उत्तर दिलंय. म्हणजे समीकरण यायला पाहिजे, कसं यायला पाहिजे? 5 अधिक 28 वजा 9 असं समीकरण यायला पाहिजे. यात थोडं इथं मिस्टेक आहे, म्हणजे चिन्हाचीच मिस्टेक आहे. बघूया पुढचा प्रश्न. 21वा प्रश्न. एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरे बेल 6 मिनिटांनी एकदा वाजते. दोन्ही सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या तर पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? असा प्रश्न मित्रांनो. बघूया याचं उत्तर काय आहे. तर
एवढं उदाहरण आहे मित्रांनो, मोठं दिसतं पण खूप सोपं उदाहरण आहे मित्रांनो. तुम्ही बघा आता कसं ते मी सांगतो तुम्हाला ट्रिक्स. काय दिले मित्रांनो, मिनिट दिले आपल्याला 4 मिनिट. 4चा पाढा म्हणा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. 6 मिनिट पर दिलाय. 6चा पाढा म्हणूया, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24. आता काय या दोन पाढ्यामध्ये कॉमन संख्या कोणती मित्रांनो? कॉमन संख्या सुरुवातीची, नंतरची नाही. सुरुवातीची जी पहिली कॉमन संख्या असेल ती घ्यायची. 12 आहे, इथं 12, इथं 12, म्हणजे कॉमन संख्या कोणती? 12. हे जे 12 आहे मित्रांनो, हे 12 झालं आपला, म्हणजे याचा काय आला मित्रांनो, याचा लसाही आला. म्हणजे 12 मिनिटांनी ते एकत्र भेटणार आहे. मग किती वाजता एकत्र वाजल्या त्या? सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या. मग सकाळी जर 8 वाजता एकत्र वाजल्या आणि हे 12 मिनिटं, म्हणजे 8 वाजून 12 मिनिटांनी त्या पुन्हा एकत्र वाजतील. म्हणजे पर्याय क्रमांक बी झालं मित्रांनो आपलं उत्तर. 8 वाजून 12 मिनिटांनी त्या एकत्र वाजणार. किती सोपं आहे मित्रांनो, बघा किती सोपं आहे. काहीच विचार करायचं, बस उदाहरण मोठं दिसलंय पण याचं उत्तर किती काढायची पद्धत किती शॉर्टकट आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण रोज नवीन नवीन अशा शॉर्ट ट्रिक्स गणिताचे आपण करून घेणार आहोत. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो, 22वा प्रश्न. 0.77 म्हणजे 7 हा रिपीट होत जाणार आहे. याचा अपूर्णांक स्वरूपात आपल्याला काढायचं. तर काय मित्रांनो 7 स्वरूपात काढण्याचं कसा काढूया बघूया आपण. इथं कोणतं कॅल्क्युलेशन करायचंय का? नाही. आता काय मित्रांनो, कोणता अंक रिपीट होतोय बार 7 लिहिला, 7 आपला आला अंशस्थानी. आता मित्रांनो इथं काय माहिती का, फक्त 7च अंक रिपीट होते. जर दुसरा अंक समजा 7 8 8 7 8 7 8 असं जर असतं तर काय आलं असतं मित्रांनो, जेवढे अंक जर रिपीट होत असेल तेवढे 9 खाली द्यायचे. आता इथं फक्त 7च होते म्हणून एकदाच 9 येईल इथं. म्हणजे 7/9 मित्रांनो झालं आपलं उत्तर, पर्याय क्रमांक सी. जर 0.7878 आज जर असतं तर मित्रांनो काय झालं त्याचं उत्तर. छेदस्थानी जे येते मित्रांनो, याच्या छेदस्थानी आले असते 99. समजलं, म्हणजे 78 छेद आलं असतं 99. समजलं. काहीच करायचं काम नाही, कुठं कॅल्क्युलेशन करायचं काम नाही, सरळ प्रश्नातच उत्तर आहे मित्रांनो. समजलं. पर्याय क्रमांक सी झालं आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 23वा. याचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. वर्गमूळ काढायचंय फक्त. हा प्रश्न काय मित्रांनो, याचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो सांगा. खाली जेवढे किती संख्येनंतर पॉईंट आहे? 1 2 3 4 5. जर 5 संख्येनंतर पॉईंट आहे मित्रांनो, त्याचं उत्तर काय असणार आहे? नमनाम 81. म्हणजे काय असणार मित्रांनो याचं उत्तर 24चं. 24 उत्तर काय असणार आहे मित्रांनो, तर क म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला असणार आहे सी. 90,000 असणार आहे मित्रांनो. फक्त खालचे पॉईंट जे ते जितक्या संख्येनंतर पॉईंट आहे तेवढे शून्यवर द्यायचे अंशस्थानी. हा शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो आजच्या दिवसातील. 17चा वर्ग घन वजा 12चा घन. काय मित्रांनो 17चा घन? 17चा घन काय मित्रांनो? 17चा घन, 17चा घन काय येतो मित्रांनो, तुम्ही आता करून पहा. 17चा घन 4913. आता वजा 12चा घन, 12चा स्क्वेअर, सॉरी 144. मग 144 ला जर 12 मधून वजा केले, 12चे म्हणजे 17च्या घनामधून 12चा वर्ग वजा करणे, ते येणार उत्तर काय येणार आहे मित्रांनो? काय येणार आहे उत्तर आपलं? 13तून 4 गेले किती? 13तून 4 गेले मित्रांनो, 13तून 4 गेले मित्रांनो 9. म्हणजे आता एकच स्थानी सगळ्या ठिकाणी 9 9चे. ठीक आहे. 11तून 5 गेले 6. आता 6 कुठे, म्हणजे झालं उत्तर आपलं बी, पर्याय क्रमांक बी. म्हणजे बाकी सोडवायचं काम आहे आपलं तर नाही, बाकी सोडवायचं काम अजिबात नाही. समजलं मित्रांनो. 47 एकूण 70 आपलं उत्तर आहे. हे होते मित्रांनो प्रश्न, जे की आपण काही शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सोडून दाखवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, स्टडी पॉईंट मराठी. या चॅनलवर आपण दररोज चालू घडामोडी, प्रश्न आणि प्रश्नांचा सराव सुद्धा करून घेत असतो. इथे सर्व पीडीएफ तुम्हाला भेटून जातील. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. एसआरपीएफ परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, जे की तुम्ही पेपर आता होणार आहे एसआरपीएफ चे. कट ऑफ बी इतर जिल्ह्यांचे लागल. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.